नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत। आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी। सायखेडा हद्दीत भीषण अपघात, पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील महिला व बालकाचा जागीच मृत्यू, अन्य तिघे जखमी। चांदोरी सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील खेरवाडी बाजूकडून चांदोरीकडे जाणाऱ्या मार्गावर दिनांक 25 फेब्रुवारी बुधवार रोजी संध्याकाळी भीषण अपघात झाला। भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिकअप क्रमांक MH18 AA 5243 हे वाहन खेरवाडीहून चांदोरीच्या दिशेने येत होते। वाहन चालकाने नियंत्रण गमावून समोर चालणाऱ्या ऍक्टिवा MH15 JK 4879 दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील महिला सिंधुबाई गायकवाड वय वर्ष 42 आणि तिच्यासोबत असलेला मुलगा कुणाल गायकवाड वय वर्ष 12 राहणार ओझर हे गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। या अपघातात धडक लागून पुढे असलेल्या स्विफ्ट डिझायर MH48 F 8839 कारलाही फटका बसला। कारमधील चालक व 2 कलकत्ता येथील प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली। अपघाताची माहिती मिळताच सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुगे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले। मयतांना इन्क्वेस्ट पंचनामा करून पुढील मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे। दरम्यान पिकअप वाहनाचा चालक व त्याच्यासोबत असलेला इसम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। प्रतिनिधी किशोर बस्ते, कसबे सुकेने।